तुम्ही सगळी ही तयारी बघतच असाल. तर ॲक्च्युली मी आणि सॅम उद्या एका राईडला चाललो आहे. एक छोटी राईड आहे. ॲक्च्युली आमच्यासोबत तेजस पण जॉईन करणार होता, पण त्याला बरं नाही आहे अनफॉर्च्युनेटली, तो नाही जॉईन करू शकणार आहे राईड. सो प्रिव्हियसली आमचा एका राईडचा प्लॅन होता, तो होता नाशिकला. नाशिक सिन्नरला विंड मिल्स आहे, तिकडे जाणार होतो. तिथून मग नाशिकला जाणार होतो, पण पावसाने पूर्ण आमचा प्लॅन फ्लॉप केला. सो आत्तापुरतं एक शॉर्ट राईडवर चाललो आहे. निघायचा आमचा प्लॅन आहे 4 वाजता. बघू आता आम्ही दोघं उठू की नाही, कारण दोघंही थकून आलं कामावरून आणि आत्ता 11 झालेत आणि कोण झोपलं नाही आहे आणि एक्साइटमेंटमध्ये झोपही लागणार नाही. तर बघू, प्लॅन तर आहे 4ला निघायचा. होप आम्ही होप करतो की 5पर्यंत आम्ही निघू, म्हणजे 12-1पर्यंत रिटर्न येऊ. म्हणजे मुंबईचं जे ट्रॅफिक आहे संडेजला पण साऊथ डिरेक्शनला येणारं ट्रॅफिक बरंच असतं, तर ते ट्रॅफिक व्हायच्या अगोदर आम्ही ट्राय करतो की आम्ही मुंबईला येऊ. सुप्रभात मित्रांनो, आता बरोबर 4:20 झाले. 4 वाजताचा भेटायचा टाईम होता आमचं, पण मला थोडं उठायला लेट झाला. तर आता गेअरअप होतं फटाफट. टँक बॅग थोडी भरायची आहे आणि एक 4:45पर्यंत मी समर्पितला भेटेन. तू रेडी झाला आहे 4 वाजता, तो कंटिन्यूस फोन करतो, तो फटाफट चेंज करतो आणि त्याला जाऊन भेटतो. इथे आमच्या बिल्डिंग खाली आलो आहे. चल 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 चालू आहे. हा मग आवाज शिवाय येतात ना तोंडातून. झालं का? झालं. हा चल. सो असं असतं. हा, राईडला जायच्या अगोदरचं आणि गाडीला डबल स्टँड नसतो. पकडायचं काय, बोल लवकर. आम्ही वाशी क्रॉस करत होतो, म्हणजे सानपाडा स्टेशनचा ब्रिज क्रॉस करत होतो. तो 2 छपरी भेटले एंटॉर्कवरती. एंटॉर्कचं नाव खराब करतात. त्याच्या मी एवढे एंटॉर्क नेले साऊथ वगैरेला आणि असे छपरी लोक एंटॉर्कचं नाव खराब करतात. तो सॅमला कट मारून गेला. आम्ही त्याला पकडायला म्हणजे त्याला हे केलं, बट समजत होतं की ते पिऊन होते. मुलं जाऊ दे, काय अर्थ नाही लोकांना हे करून. बस बेलापूरला आलो आहे. आता इथून JNPTला जायला अजून 10 मिनटं लागतील ना सॅम? हां. आणि मस्त वाटतं, एकदम प्लेझंट वाटतं आता वेदर. पूर्ण जे सकाळचा घाम होता तो सगळा सुकला आता. हां, म्हणजे तिकडे आमच्या साईडला तर पाऊस नव्हता. इथे वाशीला आलो तेव्हा रस्ते पूर्ण ओले होते. तर इथे तर ओलं नाही आहे, म्हणजे वाशीला जोरात पाऊस पडून गेला आहे वाटतं जस्ट. आता जस्ट लेफ्ट मारला JNPTचा आणि ही शेड बघितली ना, भारी वाटतं आहे. आणि युजली नॉर्मल डे लाईटमध्ये त्या शेडला लागून ना एक डोंगराची रेंज दिसते, ती दिसत नाही. एवढा वेळ आम्ही राईड केले, म्हणजे मी तरी बऱ्याच वेळा इथून राईड केले, पण फर्स्ट टाईम मी बघतोय ते. तर शेडमध्ये एवढं भारी दिसतंय ना. आता अजून जसं हायवेला जॉईन होतं तसं सनराईज होईल ना, तर अजून भारी दिसेल. स्पीड ब्रेकर आहे. स्पीड ब्रेकर आहे. हां, आयला इथे पाऊस पडला वाटतं सॅम. पाणी वगैरे पडलं असेल. काय बोलतो? मला नाही एवढे वाजत. अरे मला वाटलं तू बघितलं असेल मी एवढं. एकदम प्रॉपर
फोन तिकडेच आहे. हां पुढे मागेच राहू ना, जास्त येणं करूया. सो आता आम्ही इथे मेगडीला आलो. विचार केला काहीतरी कॉफी वगैरे मारू, पण मेगडी बंद आहे. तर मग आता मी आणि सॅम स्विच मारतो आहे. सॅम डॉमिनर चालवतो आहे आणि मी आता त्याचे रॉनिन चालवतो आहे. आणि एक जरा प्रॉब्लेम झाला आहे, माझा सोल जो आहे तो पूर्ण निघाला आहे. म्हणजे ऑफिशियली या शूजची ही लास्ट राईड आहे. हा तिथे पण येतं आहे ना, टाकीवर पण आहे येतं. हो चला चायला. तू ते फुल क्लच करून ठेवलं त्याचं हे ना आहे ना, तो विचित्र फुल क्लच आहे ना तुझा, त्याची सवय नाही ना, ते एकदम समजलंच नाही गाडी बंद पडली तर. हां आयला मी 6वा गेअर टाकतो तुझ्या गाडीत. हा समोर बघ. हा मजा आहे. अरे थ्रॉटल असं दिलं की फक्त ती गेअरवर प्रॉपर पाहिजे. म्हणजे ना कमी गेअरवर, आपलं जास्त गेअरवरती कमी स्पीडवर नाही चालवायचं तिला. आता ही एवढं फील म्हणजे डॉमिनरची सवय झाली आहे ना भाई. तू स्क्रॅम्बलर चालू, स्क्रॅम्बलर 3ऱ्या गेअरवर असेल ना आणि 20ची स्पीड असेल ना, थ्रॉटल दिला नाही डायरेक्ट सुरू होते ती पॉवर द्यायला तुला. पण डॉमिनरमध्ये कसं आहे, जर 3रा गेअर आहे 20ची स्पीड आहे ना, डॉमिनर पहिले ती 3rd गेअरच्या नॉर्मल स्पीडवर येणार, मग तुला पॉवर देणार ती. हां स्क्रॅम्बलरचं तसं नाही, स्क्रॅम्बलर डायरेक्ट सुरू होते, तुला पॉवर द्यायला सुरू होते. तुझी पण तसंच करते 2ऱ्या गेअरवरती. म्हणजे अगोदर तू थ्रॉटल रिस्पॉन्स दिलास की ती डायरेक्ट सुरूच होते हे व्हायला. हां डॉमिनरचं हायर टॉर्क जास्त आहे. आणि बघ 5000 RPMच्या वर ना गाडीचं कॅरेक्टर चेंज होतो डॉमिनरचा. डाऊन शिफ्टसाठीचं ते हे आहे, पॅरामीटर आहे तो. हे काय खालापूर पण आलं भाई. नाही जाऊ दे, मी तर उघडच ठेवला बाहेर. आता इथून घाट सेक्शन चालू होतं, तर मी परत स्विच केलं. सॅमला बोललो जरा इथं घाटात फील घेतो. हां हां हँडलवर थोडं लेफ्टनी असा इकडे आहे. काय माहिती, मच्छीच्या गाडी असणार ना, त्याची असणार. ऑइल आहे का?
माझ्या ट्रकवाल्याने हेच केलं, जरा घाबरवलं भेंडी. पूर्ण थांबला आणि मग सुरू झाला परत. खालचा व्ह्यू बघा, भेंडी एकदम फॉगची किंवा क्लाउडची लेअरच आली आहे पूर्ण. तर आम्ही आता पुढे चालत चाललोय, कारण मागे तिकडे वडापाव नाही आणि मॅगीसाठी तो 1 तास बोललाय. तर आम्ही इथे पुढे चालत येतो, जरा बघू काय भेटतं काय. मेन तर आहे की आज संडे असून 90% स्टॉल बंद आहे. त्या एंडला एक स्टॉल, एक स्टॉल, एवढंच चाललं. आम्ही डायरेक्ट छोट्या स्टॉलला आलो, तिकडे फक्त मॅगी आणलो. दादा पण आम्हाला बोललो की 1 तास लागेल. मागे गेलो तिकडे पण ते बोललो काही ऑर्डरला 1 तास लागेल. सगळे स्टॉल बंद आहे. भेटलं नाही, चाय पण नाही भेटली. चायला पूर्ण मूडच ऑफ करून टाकलं या लोकांनी. स्टॉल नाही उघडले, स्टॉल आत्ता उघडायला घेतले आहेत. चाय नाही, मॅगीसाठी 1 तास बोलत आहेत. श्यामला बोलू त्यापेक्षा ब्रिजवरती जाऊ, तिकडे स्टॉल्स उघडले तरी दिसले रे. हां, खूप बायकर्स बघा, खूप. संडे आहे ना, आणि लोणावळा एकदम असा हॉटस्पॉट आहे बायकर्ससाठी. पहिला एक चारोटी होता, पण तिकडे जसं रस्त्याचं काम सुरू झालं तसं तिकडचा सगळा सुपर बाईकचा जो क्राऊड आहे तो इकडे आला. चारोटी GPसाठी जाईल, म्हणजे चारोटी GP असं बोलायचे सगळे सुपर बाईक्स चारोटीला. पण आता मोस्टली सुपर बाईक तिकडे येतो, कारण हा रोड पण चांगला आहे. फक्त फरक एवढाच आहे की हा 2 लेन आहे, चारोटीचा 3 लेन. म्हणजे या साईडला 3 लेन आणि या साईडला 3 लेन, टोटल 6 लेन होता. तर तिकडे पळवायला आणि कॉर्नर्स वगैरे मस्त होते त्या रोडला. पण आता तो पूर्ण कॉन्क्रीट रोड झाला आहे, तर कोण तिकडे जायला बघत नाही. मी आणि सॅम इथे थांबले होते चाय पियायला. तर आम्ही पियतच होतो, तेवढंच मी आणि स्वप्नीलभाई पास होतो. त्यांनी बघितलं आम्हाला, तर ते पण थांबले, ते पण आता चाय पितात. त्यांचा प्लॅन आहे टायगर पॉईंटला जायला, आम्ही तर रिटर्न जाऊ. तर तिथे सुद्धा गप्पा चालू आहे आमच्या. बायकर्स लोक भेटले की बाईकबद्दल याबद्दल जास्त ते चालू आहे. थोड्या वेळाने निघू आम्ही. चेस्ट प्रोटेक्टर आहे, चेस्ट आहे, बॅक आहे, एल्बो, शोल्डर. चलो कॅन्सल IBW कॅन्सल. आता हे लोक चालले टायगर पॉईंटला. आम्ही तर रिटर्न जर्नीच करत होतो, आम्हाला फक्त राईड करायचे होते. हे लोक थोडासा टाइमपास करत जाणार आहेत. हां, हो चालू होता मगाचपासून.